लाल्या बेटा घरी चल, तुझा पप्पांशी वाद आहे ना हे बघ. मी गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या बापाला सोडून देते, पण तू असलं काही करू नकोस. आईच्या या आक्रोशाने आणि विनवणीने डोंगरही पाझरला, पण काळाने मात्र कुणाचा शब्द ऐकला नाही. नमस्कार, मी आकांक्षा, तुम्ही पाहत आहात पुणे प्राईम न्यूज. 21 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर मधील खवड्या डोंगरावर एक अशी घटना घडली ज्याने काळजाचा ठोका चुकवला, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केले आहे. एक 18 वर्षाचा तरुण डोंगरावर जातो, त्याला वाचवण्यासाठी आई वडील धावून जातात आणि अवघ्या काही मिनिटात एक संपूर्ण सुखी कुटुंबाचा दुर्दैवी अंत होतो. पण ही घटना नेमकी घडली कशी? ती केवळ आत्महत्या होती की एक दुर्दैवी अपघात? आयफोनच्या हप्त्याचा प्रश्न होता की घरातील वाद? आई वडिलांना भीती दाखवण्याच्या नादात झालेला एक गंभीर थरार. आज पुणे प्राईम न्यूजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या घटनेमागील संपूर्ण माहिती आणि नातेवाईकांचे धक्कादायक खुलासे. तर 21 ऑक्टोबर वेळ सकाळी साधारण 10 वाजायची होती आणि छत्रपती संभाजीनगर जवळील खावडा डोंगरवर 18 वर्षाचा तरुण कुणाल मुरलीधर चांदवडे हा टोकाचे पाऊल उचलण्याच्या उद्देशाने पोहोचतो. कुणाल डोंगराच्या टोकावर उभा होता. घटनेचे गांभीर्य लक्षात येता त्याचे वडील म्हणजे मुरलीधर चांदवडे, जे की ट्रक चालक आहेत, आणि आई संगीता चांदवडे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन डोंगराच्या दिशेने धावले. तब्बल 3 तास समजवण्याचे प्रयत्न सुरू होते. परिस्थितीची गळत असल्याचे पाहून अग्निशमन दलाच्या टीमने डोंगराच्या पायथ्याशी लाईफ सेव्हिंग नेट्स लावले. खालील पोलीस आणि अग्निशमन दल जाळी सावरत होते, तर वर आई आणि वडील कुणालची गयावया करत होते. आई संगीताबाई कुणालच्या अगदी जवळ पोहोचल्या होत्या. आईने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून फेकून दिले आणि म्हणाली, मी तुझ्या वडिलांना सोडायला तयार आहे, तुझ्या सोबत राहते, पण तू हट्ट धरू नकोस. तर दुसरीकडे कुणालने हातातील महागडा आयफोन, हातातील घड्याळ आणि गळ्यातील चांदीची साखळी काढून फेकून दिली आणि ओरडला, माझं कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही. कुणाल हा वारंवार जागा बदलत होता. त्याला वाचवण्यासाठी खालील जाळीचीही जागा बदलावी लागत होती. त्याच वेळी वडील मुरलीधर यांनी लाल्या असं करू नकोस म्हणत त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दोघांचाही पाय घसरला. तोल गेल्यामुळे कुणाल आणि त्याचे वडील 500 फूट खोल दरीत कोसळले. आपल्या डोळ्यासमोर पती आणि आपला तरुण मुलगा गेल्याचे पाहून तीव्र धक्क्यात असलेल्या आई संगीता यांनीही काही सेकंदातच त्या डोंगरावरून उडी मारली. एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं. घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली, आयफोनच्या हप्त्यामुळे मुलाने आत्महत्या केली. पण यात खरं किती तथ्य आहे? तर पुणे प्राईम न्यूज जेव्हा या मुळाशी जाऊन तपास केला, तेव्हा समोर आलेलं सत्य पूर्णपणे वेगळंच होतं. सुरुवातीला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे. आयफोनचे हप्ते थकलेले होते आणि वडिलांनी खर्चायला पैसे दिले नाहीत म्हणून कुणाल नाराज होता. पण माध्यमांशी बोलताना कुणालच्या काकांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी या अफवांवर पूर्णपणे छेद केला आहे. ते म्हणाले, आयफोनच्या हप्त्यामुळे हे सर्व घडलेलंच नाहीये. कुणालकडे आधीपासूनच 2-2 आयफोन होते. त्याची नीट परीक्षेची तयारी सुरू होती. यासाठी लाखाहून अधिक फी भरली गेली होती. घरामध्ये एक पाळीव कुत्राही होता, ज्याचा महिन्याचा खर्च 8 ते 9 हजार रुपये होता. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती. आयफोनमुळे आत्महत्या केलेली ही चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालच्या आई वडिलांमध्ये घरगुती विषयांवरून छोटे मोठे वाद व्हायचे. कुणाल हा 10वीत 95% मिळवणारा अत्यंत हुशार मुलगा होता. आई वडिलांचे वाद मिटवावेत आणि त्यांनी भांडू नये म्हणून तो फक्त भीती दाखवण्यासाठी डोंगरावर गेला होता. त्याला जीव द्यायचाच नव्हता आणि वडिलांनाही त्याला गमवायचे नव्हते. पण दुर्दैवाने वडिलांनी त्याला पकडून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आणि दोघांचाही तोल गेला. तो एक दुर्दैवी अपघात ठरला. तसेच चांदवडे कुटुंबाच्या भूतकाळात डोकावले तर समजते की या कुटुंबावर आधीपासूनच दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. 6 वर्षापूर्वी चांदवडे कुटुंबातील मोठ्या मुलाचे म्हणजे कुणालच्या मोठ्या भावाचे एका आजारामुळे निधन झाले होते. मोठा मुलगा गेल्यानंतर कुणाल हा त्यांचा एकमेव आधार आणि लाडका मुलगा होता. तसेच सोशल मीडियावर कुणालच्या आईसोबत अनेक भावूक व्हिडिओ व्हायरल होत होते, ज्यामध्ये तो आईचे पाय धुताना, आईसोबत चहा पिताना आणि आई आणि मुलांमधले अफाट प्रेम दिसून येते. गेल्या वर्षीही कुणाल याच खवड्या डोंगरावर पोहोचला होता, तेव्हा चिकलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला खाली आणले होते. पण यावेळेस दुर्दैवाने काळ बळकट ठरला. छत्रपती संभाजीनगरच्या या घटनेने आज संपूर्ण समाजापुढे आणि पालकांपुढे काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आई आणि वडील मधले
रोजचे खटके तरुण मुलांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करतात. पालकांनी आपले वाद मुलांसमोर आणू नयेत. अनेक मुले आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी किंवा पालकांना वठणीवर आणण्यासाठी आत्महत्येची भीती दाखवतात. पण डोंगराच्या कड्यावर किंवा धोक्याच्या ठिकाणी असा प्रयत्न करणे किती भयानक ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट होत आहे. कुठलीही घटना घडल्याबरोबरच सोशल मीडियावर आयफोनचे हप्ते किंवा इतर हप्ते अशा अफवा पसरवल्या जात आहेत. नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे सत्य जाणून न घेता कोणाच्याही चरित्र्यावर किंवा परिस्थितीवर शिक्का मारणे योग्य नाही. तर हट्ट आणि राग तुमच्या आयुष्यापेक्षा आणि आई वडिलांच्या जीवापेक्षा मोठा असू शकतो का? तर नाही. आणि पालकांनो, घरातले रोजचे वाद मुलांच्या जीवावर बेतू शकतात हे आता तरी समजा. आणि पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.